भाजप. असं म्हणतात की खरा मित्र तोच जो आपल्या वाईट काळात सुद्धा आपली साथ सोडत नाही. कोकणचं दबंग नेतृत्व नारायण राणे म्हणा किंवा माजी खासदार निलेश राणे म्हणा यांच्या निवडणुकीतल्या पराभवानं काही जणांनी त्यांची साथ सोडली, त्यांच्याकडे पाठ फिरवली. पण त्याचवेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला त्यांचाच एक युवा शिलेदार, ज्यानं आपल्या निष्ठेनं राणे कुटुंबियांच्या हृदयात स्थान मिळवलंय. ते युवा आणि डॅशिंग नेतृत्व, यशस्वी उद्योजक विशाल प्रभाकर परब. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा. शहर नियोजन भाजप. केंद्रात नव्यानंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारलेले नारायण राणे यांनी 19 ऑगस्टपासून आपल्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचे हजारो बॅनर मुंबईपासून कोकणात गोवा बॉर्डरपर्यंत सगळीकडे लागले. एका रात्रीत राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची जबरदस्त वातावरण निर्मिती झाली. त्या बॅनरवर एक नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे यांच्या बरोबरीनेच खाली एक फोटो झळकत होता आणि त्याखाली लिहिलं होतं, शुभेच्छुक विशाल परब. असे हजारो बॅनर झळकत होते आणि ही किमया साधली होती राणेंच्या खास शिलेदाराने, विशाल परब याने. आली तो तुला जाग पुन्हा महाराष्ट्र, इतिहास उजळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा. मगरुरी माझ वाढला आघाडी सत्तेचा, एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा. भाजप एकमेव पक्ष श्रेष्ठ, भाजप एकमेव तत्वनिष्ठ, भाजप एकमेव बलाधीष्ठ, भाजप भारताचे भविष्य. भाजप एकमेव पक्ष श्रेष्ठ, भाजप एकमेव तत्वनिष्ठ, भाजप एकमेव बलाधीष्ठ, भाजप भारताचे भविष्य. भाजप. नारायण राणेंची ही जनआशीर्वाद यात्रा सर्वतोमुखी करायची हा चंगच विशाल परब यांनी बांधला. विशाल आणि त्याचे सर्व सहकारी यात्रेच्या काही दिवस अगोदरच मायानगरीत दाखल झाले. टार्गेट एकच होतं, राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची होर्डिंग्ज संपूर्ण मुंबईवर लावणं आणि राणेंची पोस्टर्स, बॅनर्स महाराष्ट्राच्या राजधानीत झळकली. अंधेरीपासून पार दादरपर्यंत विशाल परब यांची ही होर्डिंग्ज लागली. ठसठशीत, डोळ्यात भरतील अशी होर्डिंग्ज. मुळात मुंबईत होर्डिंग लागणं हा एक भाग झाला आणि सलग ओळीत अशी होर्डिंग लागणं हा दुसरा महत्त्वाचा भाग झाला. हे खरंच भारी होतं. विशाल परब यांनी चक्क मातोश्री समोरच ओव्हरब्रिजवर पोस्टर लावून तर फुल धुरळाच करून टाकला. अवघी मुंबापुरी विशाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राणेमय करून टाकली. ज्याच्या त्याच्या तोंडात प्रश्न येऊ लागला, कोण हा विशाल परब? खरंच माणगावसारख्या ग्रामीण भागातून पुढं आलेलं हे युवा नेतृत्व. माजी खासदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक, निलेश राणेंवर म्हणा किंवा नारायण राणेंवर म्हणा, जीव ओवाळून टाकणारे. राणेंच्या घरचा माणूस, राणेंचा विश्वासू शिलेदार, ज्याच्यावर एखादी जबाबदारी टाकण्यापूर्वी तो ती जबाबदारी ओळखतो आणि कामाला देखील लागतो. विशाल परब मला वाटते खूप एक चांगला उन्नरी कार्यकर्ता आहे. 5-7 वर्षापूर्वीच मला त्याचा परिचय झाला, पण जेव्हापासून परिचय झाला तेव्हापासून खूप चांगलीच मैत्रीमध्ये रूपांतर आमच्या परिचयाचं झालं आणि खूप छान कार्यकर्ता आहे, उन्नरी आहे. सगळ्या गोष्टीची मला वाटते एखाद्या कार्यकर्त्याला मॅच्युअर कार्यकर्ता असा होता, एक मॅच्युरिटी त्याच्यामध्ये आहे. भविष्य फार उज्ज्वल आहे. त्याला सातत्याने जर काम त्याने व्यवस्थित केलं तर त्याचं भविष्यामध्ये त्याला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी, संधी राजकारणात आहेत. व्यवसायात पण छान काम करतो. कॉन्टॅक्ट त्याचे संपूर्ण देशभर अनेक राणे कुटुंबियांशी त्यांचे संबंध चांगले आहेतच, परंतु देशात अनेक मोठ्या फॅमिलीशी माझ्या लक्षात आलं की त्याचे खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे असा एक मनमिळावू, प्रेमळ हा कार्यकर्ता आहे. कालच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये खूप त्याने मदत केली. भारतीय जनता पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता भविष्यासाठी त्या जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रात उभा राहू शकतो एवढी ताकद त्याच्यात आहे. माझ्या खूप 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 शुभेच्छा. खूप चांगलं की म्हटलं तुला की एक मॅच्युरिटी चांगली आहे त्याला, एक चांगला एंटरप्रेनर आहे
आणि राजकारणामध्ये कसे संपर्क व्यवस्था असावी त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. खूपच चांगलं आहे. त्याच्याबरोबर बोलावं तेवढं थोडंच आहे. त्यामुळे भविष्यामध्ये कोकणामध्ये नुसतंच राजकारण नाही तर राजकारणाबरोबर उद्योग जगतामध्ये सुद्धा तो स्वतःचं नाव आणि कोकणाचं नाव मोठं करेल अशी मला अपेक्षा आहे. माझा मित्र विशाल परब याला मी पहिल्यांदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य आणि आरोग्य त्याला पाटेकर देवो अशी मी पाटेकरच्यांनी प्रार्थना करतो. विशाल परबची आणि माझी ओळख, मी जेव्हा युवक जिल्हाध्यक्ष होतो तेव्हा विशाल परबची आणि माझी ओळख झाली. निलेश साहेबांबरोबर फिरताना एकदा माणगाव खोऱ्यात त्याने कार्यक्रम घेतला होता. तेव्हा मला विशाल परब अशी एका तिकडच्या सरपंचाने मला ओळखून दिली की हा विशाल परब. आणि त्याच्यानंतर त्याचा स्वभाव, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे आकर्षितला गेलो आणि नंतर आमची घट्ट मैत्री झाली. ती आता 2009 पासून 2021 पर्यंत, म्हणजे आमच्या मैत्रीला जवळजवळ आज 12 वर्ष होत आहेत. एक सरळ सुस्वभावी माणूस, यशस्वी उद्योजक म्हणून त्याच्या काळात पाहिलं जातं आणि निलेश राणेंचा कट्टर समर्थक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आता सध्या तो राजकीय कामाबरोबरच सामाजिक काम तसा आपला धंदा आहे सांभाळतो. या कामात त्याला पाटेकर त्याला खूप खूप यश देवो असं मी परत एकदा पाटेकरकडे प्रार्थना करतो आणि त्याला व त्याच्या सर्व कुटुंबाला परत एकदा विशालच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. विशाल परब हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. भविष्यात सिंधुदुर्गातले चांगले बिझनेसमन होतील यात कोणतीही शंका नाही. आज त्यांचा 33वा वाढदिवस आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि या माझ्या मित्राकडनं मी एक चांगला गुणधर्म घेतलाय. विशाल परब कधी कुठची गोष्ट नाही म्हणत नाही, होयच. कुठची गोष्ट असली तर नाही हा शब्द त्यांच्या आयुष्यात कधीही तोंडात नाही. आणि दुसरा मी त्यांचा गुणधर्म असा घेतला, ते कधीही कोणाला चिडत नाही. हे त्यांचे 2 गुणधर्म मी माझ्या आयुष्यात मला फॉलो करताना मी विशाल परब याला फॉलो करतो. उद्योगामध्ये जी भरारी घेतली हे त्याचे वैयक्तिक जे एफर्ट्स आहेत. रात्रंदिवस काम करणं, अक्षरशः तो 24 तासातले 10-15 दिवस काम करतो. त्यानंतर त्याच्या प्रवासाचं जर तुम्ही हे जर बघितलं तर तो एवढा प्रवास करतो की तुम्ही कल्पना पण करू शकत. आणि एवढा मेहनत करणारा माणूस साहजिकच एवढ्याला वरती जाणार. त्याचे प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नाबरोबर इतर जे त्यांचे जवळचे मित्र आहेत, उदाहरणार्थ आमचे नगराध्यक्ष संजीव परब, त्याच्यानंतर आमची पूर्ण राणे फॅमिली हे त्यांचे बरोबर आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने तो नक्कीच एक चांगला बिझनेसमध्ये, यात कोणतीही शंका नाही. कसं आहे की आता कोविडमध्ये किंवा इतर कोण त्यांच्याकडे एखादा गरीब व्यक्ती गेला म्हणा किंवा आणि कोण गरजू व्यक्ती गेला तर त्यांचा हात कायम वर. कधीही कोणाला त्याने असं सहकार्य केलं नाही असं आम्ही तरी बघितलं नाही. आमच्या आणि त्यांच्या जी मैत्री त्यांची जी आहे, कधी आम्ही असं बघितलं नाही की कोण गरजू व्यक्ती गेला काय गेला आणि विशाल परब यांनी मदत केली. खरोखरच खूप चांगला राजकारणी पण आहे आणि समाजकारणी पण आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा अधोरेखित झालं. पण विशाल परब यांचा इथपर्यंतचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. राणे कुटुंबियांचा विश्वास संपादन करून त्याच्यासाठी झोकून देऊन काम करणं सहज शक्य कधीच नव्हतं. माणगाव खोऱ्यातल्या वाडोससारख्या ग्रामीण भागात 15 ऑक्टोबर 1988चा विशालचा जन्म. वडील प्रभाकर परब यांनी अतिशय गरिबीतून आपल्या व्यवसायात यश मिळवलं. खरं तर प्रभाकर परब यांची घरची परिस्थिती हालाकीची होती, पण सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. त्यातूनच 1992ला वाडोसमधून पंचायत समिती निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. विशाल परब यांचा राजकारणाशी आणि समाजकारणाशी परिचय असा घरातूनच झाला. विशाल यांनी आपले 5वी ते 7वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण वाडोस शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर 12वी पर्यंत माणगावच्या श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केलं. सावंतवाडीच्या SPK कॉलेजमधून त्यांनी BComची पदवी घेतली आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आपला घरचाच क्रशरचा व्यवसाय सुरू केला. त्यात चांगला जम बसवला. महाविद्यालयीन प्रेमाचं विवाहात रूपांतर झालं आणि 2013मध्ये वेदिका यांनी विशाल यांच्या जीवनात पत्नी म्हणून प्रवेश केला.
जणू लक्ष्मीच सौ वेदिका यांच्या रूपानं विशाल यांच्या आयुष्यात आली. सौ वेदिका विशाल परब या उच्च शिक्षित आहेतच, पण विशाल यांना त्यांनी सगळ्याच आघाड्यांवर तोलामोलाची साथ केली आहे. विशालजी सांगतात की सौ वेदिका यांच्या येण्यानं सर्व परिस्थिती बदलली. अनेक उद्योगधंद्यात विशाल परब यांनी गुंतवणूक सुरू केली आणि त्यांना यश मिळत गेलं. अनेक मोठमोठ्या उद्योगांमध्ये ते उतरले होते. प्रचंड इच्छाशक्ती आणि काम करण्याची ताकद या जोरावरच त्यांनी फार मोठं यश मिळवलं. भार्गवी आणि विराज या 2 अपत्यांच्या आगमनानंतर त्यांच्या सुखात भरच पडली. व्यवसायाचा विस्तार वाढत गेला. एका सुंदर मोठ्या घरकुलाचं स्वप्न देखील साकार झालं. सावंतवाडी चराठा इथं विशाल यांचा 8 ते 10 हजार स्क्वेअर फुटांचा अलिशान बंगला आहे. हे सुरू असतानाच सामाजिक आणि राजकीय कामातही विशालजींनी लक्ष द्यायला सुरुवात केली. अनेक राजकीय लोकांशी विशाल यांचे संबंध येऊ लागले, पण नारायण राणे यांच्या नेतृत्वानं आणि कार्यानं ते फार प्रभावित झाले. नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमाकांत सावंत यांनी युवा नेते निलेश राणे यांची भेट घालून दिली. 2009 मध्ये नारायण राणे कुडाळ मालवण मतदारसंघातून तब्बल 25,000 मतांनी विजयी झाले. त्याच दरम्यान निलेश राणे यांच्या स्वभावाचा प्रचंड परिणाम त्यांच्यावर झाला आणि निलेश राणे यांचे ते फॅन बनले. अखेर निलेश राणे यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या सचिवपदी विशाल परब यांची निवड झाली. 2009 मध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निलेश राणे निवडून आले आणि खासदार बनले. यावेळी जिल्ह्यात काँग्रेसचं वर्चस्व वाढत होतं. यात विशाल परब सातत्यानं निलेश राणे यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. जणू खासदार निलेश राणे यांच्या गळ्यातले ताईतच बनले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. सन्माननीय विशाल परब भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, त्यांचा 33वा जो वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून माणगाव खोऱ्यात असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते भारतीय जनता पार्टीचं करत असलेलं काम, ज्या पद्धतीने काल स्लॉटर हाऊस असेल, त्यानंतर कालकुडा पंचायत समितीमधल्या घडामोडीचे पंचायत समिती सदस्य तीन या ठिकाणी प्रवेश करून घेण्याच्या प्रक्रियेत असेल, त्यांनी जे योगदान या ठिकाणी दिलं आहे आणि देत आहेत, त्याबद्दल मी त्यांना राजकीय शुभेच्छा देतो. त्यांनी जो त्यांचा मानस आहे की सन्माननीय निलेश राणे साहेब हे या ठिकाणी आमदार व्हावेत, अशी त्यांच्यासह आमच्या सर्वच कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे की निलेश राणे हे आपल्या मालवण कुडाळचे आमदार व्हावेत. आणि त्यासाठी ते जो परिश्रम करत आहेत, त्याच्यात त्यांना मी या ठिकाणी यशस्वी व्हावं अशी मनोकामना करतो. मी सर्वप्रथम परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभो आणि आनंदीदायी जीवन जावो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि राजकारणात सर्व त्यांच्या मनोकामना पूर्ण हो अशी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी कुठचाही विषय जर असला, माणगाव खोऱ्यातला असो नाही तर सिंधुदुर्गातला असो किंवा राणेसाहेबांचा विषय असो, की सर्वप्रथम आज जर सगळ्यात मोठी ॲडव्हर्टाईज जर कोणाची असेल तर ते विशालभाई परबांची आहे. आणि विशालभाई परब BJPमध्ये इतके सक्रिय आहेत की अशा पद्धतीमध्ये दुसरा नेता आज कोण काम करत नाही आहे. अशा पद्धतीत काम करत असताना काल राणेसाहेबांची जनआशीर्वाद यात्रा असो, निलेश साहेबांचं कुठचाही कार्यक्रम असो, चतुर्थीचे गणपतीचा ह्या बॅनरबाजी असो किंवा सर्वसामान्यांना शुभेच्छा देणं असो किंवा माणगाव खोऱ्यातला कुठचाही विषय असो, या विषयामध्ये प्रत्येक विषयामध्ये विशालभाई हे हिरिरीने काम करतात. खेडोपाड्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य माणसाला धीर देतात, मदत करतात आणि अशा पद्धतीमध्ये ते काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत. संपूर्ण आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबईसारख्या शहरात काल जनआशीर्वाद यात्रेला त्यांनी चांगल्यापैकी बॅनर लावले आणि संपूर्ण साहेबांना BJPला
उत्साह येण्यासारखं काम केलं ते त्यांचं वाखाणण्यासारखं आहे. अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना असंच पुढे परमेश्वराने इच्छा देव आणि संपूर्ण BJPचं चांगल्या पद्धतीचं काम करून त्यांची मनोकामना पूर्ण होवी अशी आम्ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. मात्र 2014च्या विधानसभेला नारायण राणे यांचा शिवसेनेचे नवखे उमेदवार वैभव नाईक यांनी पराभव केला. तर 2014मधल्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा झालेला अनपेक्षित पराभव विशाल परब यांच्या फारच जिवारी लागला. या दोन्ही पराभवांनी ते फार व्यथित झाले, पण ते डगमगले नाहीत. कठीण परिस्थितीत ते नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या पाठीशी उभे राहिले. अनेक जण पक्ष आणि राणेंना सोडून जात होते, पण राणे कुटुंबीय हे आपलं दैवत आहे ही भूमिका घेत विशाल परब पडत्या काळातही राणेंसोबत राहिले. माजी खासदार निलेश राणे यांचा प्रत्येक वाढदिवस ते लाखो रुपये सामाजिक उपक्रमावर खर्च करून साजरा करतात. यात गोरगरीब जनतेला मदत करणे हा त्यांचा हेतू असतो. खासदार नारायणराव राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर दिल्ली गाठत अभिनंदन करून आशीर्वाद घेणारे विशाल परब यांना बघितल्यावर राणे यांच्यावर निष्पाप प्रेम करणारा कार्यकर्ता डोळ्यासमोर येतो. माजी खासदार निलेश राणे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून यावेत ही विशाल परब यांची मनोमन इच्छा आहे आणि हा क्षण लवकरच जवळ येईल असा आशावाद ते व्यक्त करतात. माणगाव खोऱ्यात त्यांनी राजकीय जम बसवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक प्रस्थापितांना धक्का देण्यासही सुरुवात केली होती. आपल्या गावातली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असावी ही इच्छा बाळगत त्यांनी ती आपल्या ताब्यात घेतली. जिद्दी स्वभावाच्या विशाल परब यांनी राजकारणामध्ये जिद्द सोडली नाही. ते सातत्यानं माणगाव खोऱ्यात काम करत राहिले. राजकारणासोबत समाजकारणावर त्यांनी भर दिला. अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले. माणगाव खोऱ्यात राणेसाहेबांच्या माध्यमातून वेंकीज कंपनी आणण्यात आणि रोजगार उभा करण्यात विशाल परब यांचं मोठं योगदान आहे. आपल्या नेत्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्येक वेळी मीडियाच्या माध्यमातून विशाल परब यांनी जशास तसं उत्तर दिलंय. 9 ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन झालं आणि पुन्हा एकदा विशाल परब यांनी जोरदार होर्डिंग्ज लावून भाजपसाठी शक्ती प्रदर्शन तर केलंच आणि याच विमानतळाचे खरे शिल्पकार नारायण राणे हेच आहेत हे त्यांनी या होर्डिंगच्या माध्यमातून दाखवून दिलं. धरणे सरकारी सर्वप्रथम त्यांचं ग्रामदैवत रवनाथ यांना मी नतमस्तक होऊन त्यांच्या ग्रामदैवताने त्यांना वाढदिवसानिमित्त मी त्यांना अशा शुभेच्छा देतो की त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांना राजकीय क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत यशस्वी ते व्हावेत या त्यांना वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो. सन्माननीय विशाल परब यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विशाल परब यांनी आपल्या कमी वयामध्येच जे व्यावसायिक आणि राजकीय यश संपादन केले आहे ते कौतुकास्पद आहे. त्या एवढं सगळं यश संपादन करूनही पण विशाल परब यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. ते सर्वसामान्यांमध्ये मिसळतात. त्यांच्या पुढील आयुष्यात अशीच यश मिळो अशा शुभेच्छा देऊन त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नारायण राणेंवर टीका करणाऱ्या प्रत्येक विरोधकांना त्यांनी शिंगावर घेत जोरदार प्रत्युत्तर देण्याचं काम नेहमीच केलंय. यानंतर विमानतळ उद्घाटनाला 24 तास उलटले नाहीत, तोच सेनेच्या गोटात भूकंप करत आपले मित्र दादा साहिल यांच्या मदतीनं शिवसेनेचे 3 सदस्य फोडत फार मोठा धमाका करून टाकला. माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली इथं प्रवेश करत हा मोठा धमाका त्यांनी उडवून दिला. त्यामुळं पुन्हा एकदा विशाल परब यांचं वजन राणेंच्या दरबारी आणि भाजप दरबारी वाढलं. नमस्कार. विशाल परब यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते माझे चांगले मित्र आहेत आणि मी त्यांना उद्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होऊन त्यांना चांगलं ऐश्वर्य प्राप्त होऊन दे हीच मी देवा पाटेकरच्यांनी प्रार्थना करेन. विशाल परबबद्दल सांगायचं झालं तर ते भाजपचे युवा नेतृत्व डॅशिंग असं नेतृत्व आहे आणि माणगाव खोऱ्यामध्ये त्यांना युवा नेतृत्व म्हणून ओळखलं जातं आणि त्यांचं कार्य पण तसंच आहे. गरिबांना नेहमी मदत करत असतात. रात्री अपरात्री कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठली वेळ आली तर ते नेहमीच धावत असतात. मी त्यांना पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. गरीब कुटुंबात जन्म झालेल्या विशाल परब यांनी आपल्या जीवनात खूप हालापेष्टा सोसून उभारी घेतली आहे.
एका साध्या दुचाकीवरून सुरू केलेल्या उद्योगधंद्यातला प्रवास BMW, मर्सिडीज बेन्झ ते लँड रोवर्स पर्यंत आला आहे. विशाल परब यांना उंची आणि देशी विदेशी गाड्यांची फार आवड आहे. हल्लीच त्यांनी अत्याधुनिक अशी रेंज रोवर ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. लहान वयात अतिशय कमी कालावधीत जिद्द, चिकाटी, सचोटी आणि प्रामाणिकपणा यावर उद्योगात नंबर 1 बनून युवा उद्योजक विशाल परब हे युवकांचे आयडॉल बनले आहेत. यात कुठलीही शंका नाही. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग लाईव्ह परिवाराकडून त्यांना हृदयापासून शुभेच्छा. भाजप युवा नेते विशाल परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी नगरपालिका. भाजप युवा नेते विशाल परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा तसेच भाजपचे तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते. भाजप युवा नेते विशाल परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आनंद शिरवलकर, रणजित देसाई, राजू राऊळ, चारुदत्त देसाई, राकेश कांदे, सुनील बांदेकर, उमेश धुरी, दादा साहिल, विनायक राणे, बंड्या सावंत, ओंकार तेली, मोहन सावंत, प्रकाश मोर्ये, दिनेश शिंदे, पांडुरंग कोंडसकर, सगुण धुरी, जोसेफ डॉन्टस, सचिन धुरी, श्रावण धुरी, दत्ता कोरगावकर, केशव भरतू, महेश भिसे, राजा धुरी, राजन भगत, सखाराम शेडगे, मनोहर दळवी, रिचर्ड डिसिल्वा, दीपक काणेकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, अमित दळवी, संदीप म्हाडगुल, संजय म्हाडगुल, योगेश बेळणेकर, दादा बेळणेकर, महेश आळवे, रुपेश बिडिये.